मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात खडाजंगी सुरू असतानाच या संदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल। या याचिकेवरील ही पहिली सुनावणी आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने मे 2021 मध्ये दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झालं होतं। त्याच निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी विनंती राज्य सरकारने या याचिकेद्वारे केली आहे। या क्युरेटिव्ह पिटिशनवरच मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे। तर आम्ही आरक्षणाची लढाई जिंकू असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे। राज्य सरकार सातत्याने सांगते, त्यातले मंत्री सांगते आम्ही स्वतंत्र आरक्षण देऊ। मग हे पण स्वतंत्र आरक्षण होतंय, टिकलं नाही। आणि परत जर तुम्ही स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते हायकोर्टात चॅलेंज होईल, सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल, परत समाज न्यायालयीन प्रक्रियेत अडकून राहील, सातत्याने नैराश्याचं वातावरण होईल। त्यामुळे आज जर निर्णय लागला तर कुठेही ते चॅलेंज होणार नाही। यामुळे आजच्या निर्णयाकडे आमचं अतिशय ताकदीने लक्ष आहे आणि मला विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने ही लढाई आम्ही निश्चित जिंकू। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। राहुल, काय महत्त्व मराठा आरक्षणाच्या दृष्टीने या क्युरेटिव्ह पिटिशनचं आणि त्यावरील सुनावणीचं? श्री विनोद पाटील आता जसं म्हणाले तसं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आजचा दिवस एक लक्षात घ्यायला हवी, ही कुठेही फेर सुनावणी नाही। जे आधीच जजमेंट आलेलं होतं ते 3 विरुद्ध 2 होतं। म्हणजे 2 न्यायाधीशांनी म्हटलं होतं की हो, मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं, परंतु 50% जी मर्यादा ओलांडलेली आहे ती मर्यादा तुम्ही का ओलांडली हे 2 वेळेला जेव्हा कोर्टाने विचारलं त्यावेळेला राज्य सरकारला सांगता आलेलं नाही आणि त्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं। आत्ताची ज्याला क्युरेटिव्ह किंवा उपचारात्मक आपण पिटिशन म्हणतो, ती पिटिशन साधारणपणे ते जजमेंट ज्या 5 न्यायाधीशांना दिलेलं होतं ते न्यायाधीश आता निवृत्त झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्या समोर ती चालणं अपेक्षित होतं। आता ते निवृत्त झालेले असल्यामुळं आता सिटिंग असलेले जे 4 सिनियर मोस्ट न्यायाधीश आहेत त्यांच्या समोर सरन्यायाधीशाच्या चेंबरमध्ये साधारणपणे दुपारी 1:30 वाजता सुरू होईल। कुठेही सुनावणी होत नाही। आधीचा जो निवाडा आहे त्या निवाड्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की जी विचारात घेणं अपेक्षित आहे याबद्दलची ही अशी सुनावणी, ही चर्चा होईल न्यायाधीशामध्ये। त्याच्यामध्ये याचिकाकर्त्याने जे मुद्दे मांडलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। एक, 2018 नोव्हेंबरमध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं होतं ते आरक्षण ज्या वेळेला रद्द केलं त्यावेळेला ते आरक्षण देण्याचा तुम्हाला अधिकारच नव्हता असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं। आता त्यात 102वी आणि 105वी जी घटना दुरुस्ती झाली ती डिसेंबर 2018 मध्ये जी घटना दुरुस्ती झाली ती घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारनं स्वतःकडे आरक्षण देण्याचे अधिकार घेतले, म्हणजे केंद्रीय पातळीवरती मागास आयोग नियुक्त केला। परंतु तो निवाडा केवळ केंद्र सरकारच्या लिस्टच्या मर्यादेत ती झालेली घटना दुरुस्ती होती, हा एक भाग। आणि दुसरा 2022-23 मध्ये जे क्लॅरिफिकेशन 105व्या घटना दुरुस्तीने आलं त्याच्यात फक्त सुस्पष्टता आणली गेलेली आहे की राज्यामध्ये कुठल्या समाजाला मागास ठरवायचा आहे तो अधिकार राज्य सरकारांना आहे। त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द करत असताना तुम्हाला ते अधिकार नाहीयेत असं जे म्हटलेलं होतं ते आम्हाला आहेत असं याचिकाकर्ता आता घेऊन गेले। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, इंदिरा साहनी जजमेंट प्रमाणे 50% मर्यादा ओलांडता येत नाही, परंतु आता याचिकाकर्त्याने असं म्हटलेलं आहे की केंद्र सरकारने जे 10% आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायचं ठरवलंय त्या निकषाप्रमाणे ही मर्यादा ऑलरेडी ओलांडली गेलेली आहे आणि ती तुम्हाला मान्य पण केलेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते मान्य करावं। महाराष्ट्रामध्ये जे 52% आरक्षण पूर्वी होतं त्याच्यात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण अधिक आर्थिक निकषावरती दिलेलं आरक्षण हे एकत्रित करून या गोष्टीचा विचार व्हावा आणि आमची याचिका मान्य करावी। आता क्युरेटिव्ह पिटिशन जर मान्य झाली तर त्याचे 2-3 अर्थ होतात। एक म्हणजे खुल्या न्यायालयामध्ये याची सुनावणी सुरू होऊ शकते का जर ती मान्य केली तर त्यासाठी जे 2 याचिकाकर्ते आहेत, एक श्री विनोद पाटील आणि जयश्री पाटील, यांना नोटिसा द्याव्या लागतील। आता विंटर सेशन सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होणार आहे, म्हणजे सुट्ट्या सुरू होणार, वॅकेशन। त्याच्यानंतर कदाचित पुढच्या 2-3 महिन्यामध्ये जर ही याचिका मान्य झाली तर हे प्रकरण पुन्हा सुनावणीला येऊ शकतं। आणखीन एक शक्यता वर्तवली जाते आहे की जर त्यावेळेचा निवाडा हाच कुठल्या तरी मुद्द्याची गफलत झाल्यामुळे चुकला तर कदाचित न्यायालय जो पूर्वीचा निवाडा आहे ते रद्द करेल आणि मराठा समाजाचं आरक्षण बहाल करेल। परंतु एक लक्षात घ्यायला हवं, क्युरेटिव्ह पिटिशनच्या सक्सेसचा रेट हा अत्यंत कमी आहे। म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन या 99.9% ह्या रिजेक्ट केलेला आहे। बरोबर। धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल आणि हे सगळे तपशील सांगितले आमच्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।